नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एमपीएससी उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 22 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। पुढची बातमी बघूयात। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई ने विद्यार्थ्यांना सर्व भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। आता पहिली ते बारावी पर्यंत सर्व भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेता येईल। आता हे असे का केले आहे तर न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाच्या बहुभाषिक शिक्षणाला चालना देण्यासाठी नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुभाषिक शिक्षणाला चालना देणे म्हणजे प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षण दिले गेले पाहिजे असे NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये सांगितलेले होते। आता याला चालना देण्यासाठी मंडळाकडून संलग्न शाळांना परिपत्रक जारी करण्यात आले आहे। भाषिक विविधतेसह बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक समज बहुभाषिकतेचे फायदे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये स्पष्ट केलेले आहे। यामध्ये मातृभाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून किमान 5वी पर्यंत आणि कमाल 8वी पर्यंत वापरावी यावर भर देण्यात आलेला आहे। म्हणजे मातृभाषेमध्ये शिक्षण दिले गेले पाहिजे किमान 5वी पर्यंत आणि कमाल 8वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण दिले गेले पाहिजे असे कोणी सांगितले आहे तर न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये हे सांगण्यात आले आहे। आता याला चालना देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक मंडळाने काय सांगितले की विद्यार्थ्यांना सर्व भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्याचा पर्याय आता उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि तो कसा केला जाणार आहे तर शिक्षण मंत्रालयाने NCERT मध्ये नोंदणीकृत ज्या 22 भाषा आहेत त्यांच्यामधून पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर लक्षात ठेवायचे की नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे जिच्यात प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जावे असे सांगितले आहे तर याला चालना देण्यासाठी आता सीबीएसई ने काय सांगितले की प्रत्येक प्रादेशिक भाषेत भारतीय भाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। आणि तो कसा होणार आहे तर NCERT मध्ये ज्या नोंदणीकृत 22 भाषा आहेत 8व्या अनुसूचीमध्ये असलेल्या ज्या 22 भाषा आहेत या भाषांमध्ये आता पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत। हे येथे महत्त्वाचे। पुढची बातमी बघूयात। ॲम्स्टरडॅम हे शहर नेदरलँडची राजधानी आहे। जगभरातील पर्यटक ॲम्स्टरडॅमला भेट देतात। दरवर्षी 10 लाखाहून अधिक पर्यटक या शहराला भेट देतात। मात्र आता प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरात क्रूझ जहाजांवर बंदी घालण्यात आली आहे। यासोबत या शहरातील पर्यटकांचा ओघ कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। आता नेदरलँड तिथे ॲम्स्टरडॅम हे का फेमस आहे नेदरलँड मधलं ॲम्स्टरडॅम तर तेथील क्रूझ जहाजांमुळे हे फेमस आहे आणि ते पर्यटनासाठी सर्वात जास्त भेट दिलं जाणारं शहर आहे तिथलं नेदरलँडचं। पण काय होतंय की हे जे क्रूझ जहाज आहे ते तेथील तलाव कालव्यांवर चालवले जातात। मग त्यामुळे काय होतं की तलाव आणि कालव्यांमधील जी परिसंस्था आहे तिला धोका पोहोचतो आणि हे टाळण्यासाठी आता ॲम्स्टरडॅम या शहराने किंवा नेदरलँडने काय केले आहे तर नेदरलँडने क्रूझ जहाजांवर बंदी घातलेली आहे आणि पर्यटकांचा ओघ देखील त्यांनी आता कमी केलेला आहे। पुढची बातमी बघूयात। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टांझानियाच्या दार एस सलाम शहरातील भारताच्या सांस्कृतिक केंद्रात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे उद्घाटन केले आहे। डॉक्टर एस जयशंकर 5 जुलै ते 8 जुलै 2023 या कालावधीत युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते। तर या बातमीत लक्षात ठेवायचे की असा प्रश्न येऊ शकतो की भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कुठल्या देशात
स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे उद्घाटन केले? तर ते टांझानिया आहे. टांझानियाच्या दार एस सलाम या शहरात परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणजेच एस जयशंकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे उद्घाटन केलेले आहे. आता आपण मागच्या काही स्लाइड्स मध्ये टांझानिया अजून एकदा बघितले होते, तर ते टांझानियातील झांझिबार हे शहर बघितले होते आपण, जेथे IIT मद्रासची शाखा उघडली जात आहे. पुढची बातमी बघूयात. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या IAU ने भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर, लक्षात ठेवायचं, भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांचे नाव एका लघुग्रहाला दिले आहे. 21 जून 2023 रोजी ऑरिझोना USA येथे झालेल्या लघुग्रह धूमकेतू उल्का परिषदेच्या 2023च्या आवृत्तीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. कुठे देण्यात आला हा सन्मान त्यांना? तर ऑरिझोना USA येथे झालेल्या लघुग्रह धूमकेतू उल्का परिषद या परिषदेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. कुणाला? अश्विन शेखर यांना. अश्विन शेखर 2000 LJ27 असे नाव लघुग्रहाला देण्यात आले आहे. लक्षात ठेवायचं काय नाव आहे? 2000 मध्ये अमेरिकेतील लॉवेल वेधशाळेने या लघुग्रहाचा शोध लावला होता. म्हणजे हा लघुग्रह 2000 साली शोधला गेलेला आहे, म्हणून अश्विन शेखर इक्वल्स टू 2000 LJ27 असे याचे नाव देण्यात आले आहे. अश्विन शेखर यांच्याबद्दल माहिती बघू आपण आता. अश्विन शेखर यांच्या आधी 5 भारतीयांना हा सन्मान मिळालेला आहे, ज्यात नोबेल पुरस्कार विजेते CV रमन, सुब्रमण्यम चंद्रशेखर, महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई, महान खगोलशास्त्रज्ञ कल्लत वेणुबापू या 5 लोकांचा समावेश आहे. आणि आता 6वे व्यक्ती आहे अश्विन शेखर. केरळमधील पलक्कड मधील चेरपुलासेरी या गावात 1985 साली त्यांचा जन्म झाला आहे अश्विन शेखर यांचा. अश्विन शेखर हे भारतातील प्रथम उल्काशास्त्रज्ञ आहे. हे इथे महत्वाचे आहे, ते भारतातील पहिलेच उल्काशास्त्रज्ञ आहे. डॉक्टर अश्विन हे पॅरिस वेधशाळेच्या सेलेस्टियल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट मधील हवामानशास्त्र पथकाचे सदस्य आहेत. ते अमेरिकेतील ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य देखील आहे. डॉक्टर शेखर हे अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स यांच्याकडून संयुक्तरित्या दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध डॅनी हेनेमन पुरस्कार ठरविणाऱ्या 6 सदस्यीय ज्युरीचे सदस्य देखील आहेत. डॉक्टर शेखर लंडन रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे फेलो आहेत. डॉक्टर अश्विन यांनी 2014 मध्ये बेलफास्ट विद्यापीठातून भौतिकशास्त्रात PhD पूर्ण केली आणि त्यांनी नॉर्वेच्या ऑस्लो विद्यापीठातून 2018 मध्ये खगोलीय मेकॅनिक्स मध्ये पोस्ट डॉक्टरेट केलेले आहे. तर लक्षात ठेवायचं की इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांचे नाव एका लघुग्रहाला दिले आहे. तर काय नाव आहे त्या लघुग्रहाचे? अश्विन शेखर इक्वल्स 2000 LJ27 असे या लघुग्रहाचे नाव आहे. पुढची बातमी बघूयात. I2U2 हा गट इस्रायल, इंडिया, UAE आणि USA या 4 देशांचा आहे. तांत्रिक आणि खाजगी क्षेत्रातील सहयोग अधिक सखोल करण्यासाठी आणि जल, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या 6 क्षेत्रांमध्ये
आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी हा गट तयार करण्यात आला आहे. तर या गटाची पहिली बैठक कधी झाली होती? 14 फेब्रुवारी 2022 ला याची पहिली बैठक झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं I2U2. तर यात कुठले कुठले देश आहे? इस्रायल आहे, इंडिया आहे, संयुक्त अरब अमिराती आहे आणि युनायटेड स्टेट्स आहे. तर हे इथे लक्षात ठेवायचं I2U2. पुढची बातमी बघूयात. नीती आयोगाने नुकताच निर्यात सज्जता निर्देशांक प्रकाशित केला आहे. आता याच्या बाबत आपण मागच्या स्लाइड्स मध्ये बघितलं होतं की कुठले राज्य यात प्रथम आहे, तर त्यात तमिळनाडू हे पहिल्या स्थानावर होते निर्यातीच्या बाबतीत. आता आपण या स्लाइड मध्ये बघणार आहोत की महाराष्ट्राची निर्यातीबाबत स्थिती काय आहे. तर नीती आयोगाने नुकताच निर्यात सज्जता निर्देशांक प्रकाशित केलेला आहे. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स प्रकाशित केलेला आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर तो 12.99% एवढा आहे. 12.99% एवढा वाटा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील निर्यात करणारी आघाडीची 5 शहरे खालीलप्रमाणे आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक निर्यात कुठल्या शहरामधून होते? तर पहिला आहे मुंबई उपनगर, दुसरा आहे मुंबई शहर, तिसरा आहे पुणे, चौथ्या स्थानावर आहे ठाणे आणि 5व्या स्थानावर आहे रायगड. तर लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील निर्यातीच्या बाबतीत आघाडीवर असलेली 5 शहरे कुठली कुठली आहे? तर सर्वात पहिल्या स्थानावर मुंबई उपनगर, नंतर मुंबई शहर, पुणे, ठाणे आणि रायगड अशी 5 शहरे आहेत जी निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर आहे. आणि हेही लक्षात ठेवायचं की एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर तो 12.99% एवढा आहे. तर लक्षात ठेवायचं की निर्यात सज्जता निर्देशांक कुणामार्फत प्रकाशित केला जातो? तर नीती आयोगामार्फत हा प्रकाशित केला जातो. पुढची बातमी बघूयात. माय रशिया वॉर ऑफ पीस या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक मिखाईल शिश्किन हे रशियन आहेत. शिश्किन हे बुकर पुरस्कार विजेते आहे. तर युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध चालू आहे, त्यामुळे मग या पार्श्वभूमीवर रशियाशी रिलेटेड ज्याही गोष्टी होतील तर त्या महत्वाच्या असतील. म्हणून लक्षात ठेवायचं की माय रशिया वॉर ऑफ पीस हे पुस्तक कुणाचे आहे? तर मिखाईल शिश्किन यांचे हे पुस्तक आहे, जे बुकर पुरस्कार विजेते देखील आहे आणि ते रशियन आहेत. पुढची बातमी बघूयात. राजस्थान सरकारने महात्मा गांधी किमान शाश्वत उत्पन्न योजना, महात्मा गांधी मिनिमम गॅरंटेड इन्कम योजना 2023 कायदा संमत केला आहे. या विधेयकानुसार राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना उत्पन्न शाश्वती, रोजगार शाश्वती आणि सामाजिक सुरक्षा शाश्वती उत्पन्न इन्कम गॅरंटी, एम्प्लॉयमेंट गॅरंटी अँड सोशल सिक्युरिटी गॅरंटी सुनिश्चित केलेली आहे. या योजनेनुसार या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रौढ नागरिकाला वर्षातून 125 दिवस रोजगार पुरवला जाणार आहे. शहरी भागात ही योजना इंदिरा गांधी शहरी रोजगार योजनेतून आणि ग्रामीण भागात मनरेगा योजनेतून रोजगार पुरवला जाणार आहे. या कामाचे वेतन दर 15 दिवसांनी किंवा दर आठवड्याला होणार आहे. या वेतनात 2024-25 या आर्थिक वर्षात दरवर्षी 15% वर्षापासून दरवर्षी 15% वाढ होणार आहे. राज्यातील वृद्ध, दिव्यांग, विधवा आणि एकल महिलांना दर महिन्याला 1000 रुपये वेतनाची सोय करण्यात आलेली आहे. 30 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 9 सप्टेंबर 2022 पासून इंदिरा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. तर या बातमीत या स्लाइडमध्ये काय लक्षात ठेवायचे? तर ही जी योजना आहे महात्मा गांधी किमान शाश्वत उत्पन्न योजना ही काय आहे? तर आणि ही योजना कुठल्या राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना राजस्थान सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि यात
प्रत्येक कुटुंबातील प्रौढ नागरिकाला, राज्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रौढ नागरिकाला वर्षातून 125 दिवस रोजगार पुरवला जाणार आहे. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. भारतात नोटबंदी प्रथम 14 जानेवारी 1946 ला करण्यात आली. आता 2000 ची नोट बंद झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत की भारतात किती वेळा नोटबंदी झाली आहे. आता 4 वेळा नोटबंदी झाली आहे. तर सर्वात प्रथम कधी झाली होती ती बघणार आहोत आपण. सर्वात प्रथम 14 जानेवारी 1946 ला नोटबंदी करण्यात आली होती. सर्वात पहिल्यांदा 14 जानेवारी 1946 ला नोटबंदी करण्यात आली. यावेळी कुठल्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या? 500 ची नोट, त्याच्यानंतर 1000 ची नोट आणि 10,000 ची नोट बंद करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळेस कधी बंद करण्यात आल्या होत्या? तर 19 जानेवारी 1978 ला बंद करण्यात आल्या होत्या. 19 जानेवारी 1978 ला दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली. त्यावेळेस सुद्धा 10,000 ची नोट आणि 5,000 ची नोट बंद करण्यात आली होती आणि 1000 रुपयाची नोट देखील बंद करण्यात आली होती. आता पहिल्यांदा ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे आरबीआयचे गव्हर्नर होते. दुसऱ्यांदा ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस कोण होते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर? तर IG पटेल हे दुसऱ्यांदा नोटबंदी झाली त्यावेळेस गव्हर्नर होते. तिसऱ्या वेळेस नोटबंदी कधी झाली होती? तर 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी घोषित केली होती. 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या, आपल्याला ही माहिती आहे. तर यावेळी रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष कोण होते? गव्हर्नर कोण होते? तर उर्जित पटेल हे त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर हे लक्षात ठेवायचं आहे की नोटबंदी कधी झाली होती आणि त्यावेळेस त्या नोटबंदीच्या काळात आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? तर पहिल्यांदा झालेल्या नोटबंदीच्या काळात CD देशमुख, दुसऱ्यांदा जी झाली 78 मध्ये त्यावेळेस IG पटेल आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. पुढची बातमी बघूयात. विश्व हिंदू फाउंडेशन द्वारे 2023 वर्षाची जागतिक हिंदू परिषद कुठे होणार आहे? तर थायलंड बँकॉक येथे होणार आहे. ही परिषद 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर ही परिषद होणार आहे. या परिषदेची संकल्पना काय आहे? तर जयस्य आयतनाम धर्मही ही या संकल्पनेची, या परिषदेची संकल्पना आहे. जागतिक हिंदू परिषद दर 4 वर्षांनी होते. हे लक्षात ठेवायचं की जागतिक हिंदू परिषद दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. 14 मध्ये ही प्रथम दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. त्यानंतर 2018 मध्ये दुसरी परिषद शिकागो येथे आयोजित करण्यात आली. तर लक्षात ठेवायचं की पहिली परिषद कुठे झाली? तर 2014 साली दिल्ली येथे. दुसरी हिंदू परिषद कुठे झाली? तर ती 2018 मध्ये शिकागोला. आता ही जी परिषद होणार आहे 2023 सालची ती कुठे होणार आहे? थायलंड बँकॉक येथे ही परिषद होणार आहे. पुढची बातमी बघूयात. हार्टफेल्ट अ कार्डियाक सर्जन पायनियरिंग जर्नी या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. तर हे पुस्तक कुणी लिहिले आहे? डॉक्टर P वेणुगोपालन आणि त्यांच्या पत्नी प्रिया सरकार यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉक्टर P वेणुगोपालन यांनी भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले आहे. म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट यांनी पहिला केलेला आहे. कुणी केलेला आहे? डॉक्टर P वेणुगोपालन यांनी केला आहे. तर हे पुस्तक महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हार्टफेल्ट अ कार्डियाक सर्जन पायनियरिंग जर्नी याच्यावर प्रश्न येऊ शकतो की याचे ऑथर कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं डॉक्टर P वेणुगोपालन आणि त्यांच्या पत्नी प्रिया सरकार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढची बातमी बघूयात. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे भारत भेटीवर असताना त्यांनी सांगितले की भारत चीन+1 धोरणाचा फायदा घेऊन
चीन+1 धोरण. आता आपण बघूयात पुढे की चीन+1 धोरण काय आहे. तर भारत चीन+1 धोरणाचा फायदा घेऊन एक समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र विकसित होऊ शकते. पाश्चात्य व्यावसायिकांनी गेल्या 30 वर्षात चीनमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. म्हणजे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय तिथे सुरू केले आहे, कंपन्या सुरू केल्या आहे. चीनमधील कमी श्रम आणि कमी उत्पादन खर्च तसेच प्रचंड आणि विस्तारित असलेल्या स्थानिक ग्राहक बाजारपेठेमुळे व्यावसायिकांचे हितसंबंध चीनमध्ये केंद्रित झाले आहेत. तथापि 2013 मध्ये China+1 किंवा फक्त +1 या धोरणाचा उल्लेख करण्यात आला, ज्याचा उद्देश कंपन्यांना आणि उद्योगांना चीनच्या बाहेर त्याचे कार्य विस्तारासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. म्हणजे चीन सोडून इतर ठिकाणी पाश्चिमात्य देशातील कंपन्यांनी त्यांचा उद्योग टाकावा, हे धोरण म्हणजे China+1 किंवा फक्त +1 धोरण असे याला म्हटले जाते. आपण आता बघूया चीन+1 धोरण डिटेलमध्ये. चीनमध्ये कमी उत्पादन खर्च आणि स्वस्त खर्चात मिळणारे मनुष्यबळ, यामुळे बऱ्याच पाश्चिमात्य विकसित देशांनी काय केले होते की आपापले जे उत्पादन करण्यासाठी उद्योग होते ते त्यांनी चीनमध्ये उभारले. यामुळे चीनची आर्थिक प्रगती झाली आणि या आर्थिक प्रगतीचा फायदा चीनने कसा घेतला, तर याचा फायदा चीनने विस्तारवादी धोरणासाठी घेतला. जसे की रशिया आणि युक्रेन युद्धात चायनाने पाश्चिमात्य देशांच्या विरोधात जाऊन रशियाची बाजू घेतली विस्तारवादी धोरणासाठी. आणि म्हणूनच चीनला पर्याय शोधणे किंवा चीन सारखेच पर्यायी उत्पादन स्थळ शोधणे यालाच आता China+1 धोरण म्हटले जाते. आणि अजय बंगा यांनी सांगितले की भारत चायनाला पर्यायी देश असू शकतो, म्हणून भारताने या चीन+1 धोरणाचा फायदा घ्यायचा आणि स्वतःच्या आर्थिक प्रगतीला चालना द्यायची. याला म्हटलं जातं China+1 धोरण. पुढची बातमी बघूया. कुवेतचे शेख तलाल फहद अल अहमद अल सबा यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 1949 मध्ये आशियाई क्रीडा महासंघाची स्थापना झाली. तेव्हा मुख्यालयाची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली. म्हणजे मुख्यालय कुठे होते? नवी दिल्ली येथे होते. 1981 मध्ये आशियाई क्रीडा नेत्यांनी एशियन गेम्स फेडरेशनचे नाव बदलून काय केले, तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया केले. आणि 1982 मध्ये त्याचे मुख्यालयही बदलण्यात आले. तर 1982 मध्ये ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे मुख्यालय भारतातून कुवेत येथे हलवण्यात आले. कुवेतचे शेख तलाल फहद अल अहमद अल सबा यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे येथे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.